दादा कायम विकासावरती बोलायचे. दादा कोणावरती आरोप करत नव्हते. केवळ नदी सुधार प्रकल्प राबवून इंद्रायणीचं शुद्धीकरण होईल असं तुम्हाला वाटतं? फक्त नदी सुधार करून त्या ठिकाणी त्याचं शुद्धीकरण होणार नाही आहे. नदीकाठचा जो भाग आहे, नदीकाठची जी गावं आहेत, ह्या गावांचा खऱ्या अर्थानं सुधार व्हायला पाहिजे. व इथं दहशत आहे, मग कंपन्या म्हणतात की इथं आम्हाला थांबायचं नाही. तो आज तशी परिस्थिती मला असं वाटतं राहिलेली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा, त्या शाळांमधली परिस्थिती एवढी काही चांगली नाही आहे. कचऱ्याचा प्रश्न भेडसावतोय. कचऱ्याची विल्हेवाट ही कशी लावणार? इथंच तुम्ही कचऱ्यासाठी त्याच्यावरती तुम्ही वीज निर्मिती तयार होऊ शकते. आतापर्यंत ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या का झाल्या नाहीत? माजी आमदार दिलीपांना मोहिते तर त्यांनी पण काही कामं केली, परंतु त्यांनी जे राजकारण केलं ते बेरजीचं राजकारण त्यांनी केले नाही. त्यांनी राजकारण केलं ते खुन्नस ठेवून राजकारण त्यांनी केलं. शिवसेनेचे मशाल चिन्हावरती जे उमेदवार उभे आहेत ते 100% त्या ठिकाणी निवडून येणार आहे.